हॅलो गाईज, हाय, वेलकम टू माय यूट्यूब चॅनल. कशा आहात तुम्ही? मला वाटतं मी 1-2 दिवसांनी बोलते का असं वाटतं. मला वाटतं काल मी व्हिडिओ बनवलेली आठवत नाही मला. बघते मी माझे सगळे व्हिडिओज, पण मला आठवत नाही मी बनवलेली की नाही बनवलेली व्हिडिओ मी. मग कसा गेला तुमचा आजचा दिवस? माझं सांगायला म्हणजे ठीक होता. आज हर्षू नाही आला ना, माझा स्टुडंट छोटा. मी त्याला शाहरुख खान बोलते. खूप क्यूट आहे तो. कधीतरी मी तुम्हाला एकदा व्हिडिओ म्हणजे असं व्हिडिओ बनवेल त्याचा, आणि त्याला मी बोलेल पण, हर्षू हाय, बोलो हाय. खूप क्यूट आहे, खूप खूप खूपच क्यूट आहे. आणि बघतात की नाही मग माझे व्हिडिओ. मी उद्या बहुतेक आज शेपूची भाजी टाकलेली. मी माझ्या पद्धतीत टाकलेली. मी अशीच बनवते. माझ्याकडे मिरच्या थोड्या कमी होत्या ॲक्च्युली. हिरवा मसाला मी आणला नव्हता, पण माझ्या झाडाच्या जे 2-3 मिरच्या होत्या त्या टाकल्या मी. तर असं झालं. मला काहीतरी बोलायचं होतं. मी व्हिडिओ बनवायच्या अगोदरच मी काहीतरी विचार केला मी बोलेन. हां, मला हे बोलायचं होतं की मला शॉपिंग करायची, राईट. आणि आता माझा मंथ एंड आहे. माझ्या अकाउंटमध्ये ₹1 पण नाही आहे. आणि पहिले मी जॉबला जायचे, माझ्याकडे खूप पैसे असायचे. पण असं मी एन्झायटी, मग एक्सक्यूज नाही देत, पण मला एन्झायटी होते जॉब्सची. मला स्ट्रेस नको आहे मला. म्हणून मी माझं क्लासेस ओपन केलं. क्लासेस तर ओपन केलं आहे, पण एवढे पैसे त्याच्यातून निघत नाहीत. तर बघू आता मी मग, कारण की मी ह्या वेळेला थोडं उशिरा क्लास ओपन केला, त्याच्यामुळे काय एवढे पैसे निघत नाही आहेत. आणि आम्ही 3 बहीण भाऊ, म्हणजे आम्ही 3 बहीण भाऊ सांभाळतो आहे. तर असं आहे. तर मला काहीतरी वेगळा पण जॉब करायला हवा. पण मला जॉब नाही करायचा. मी स्वतःचंच काहीतरी करणार. काहीच मी बोलते, ज्या जॉबमध्ये तुम्हाला स्ट्रेस होत असेल तो जॉब नका करू तुम्ही. तुम्हाला जसं स्वतःचा बिझनेस काढायचा आहे, आणि खरं म्हणजे स्वतःचा बिझनेस काढण्यातच आनंद आहे. कोणाचं काही ऐकायला नको, काय नको. म्हणजे मी एवढे सारे जॉब केले, एवढे सारे, जवळजवळ 15 ते 20 वर्ष मी जॉब केले. जेव्हा मी कॉलेज 12वी सोडलं ना, त्याच्यानंतर जॉब केले, आणि स्कूल्समध्येच मोस्ट ऑफ जॉब केले. मग मी माझी कम्प्युटर इंजिनिअरिंग कंप्लीट केली. मग मी मला माहीत नाही, मला टीचरमध्ये खूप हाऊस होते, टीचिंग. मग मी कम्प्युटर शिकवायची. मग कम्प्युटर शिकवतं मग मी बॅक ऑफिसमध्ये गेले. मग बॅक ऑफिसमध्ये मी गेले आणि विचार केला, यार मी कम्प्युटर इंजिनिअर करून बसले, मग बॅक ऑफिसमध्ये काय मी फक्त वर्ड आणि एक्सेलच करू. परत मी कम्प्युटर लाईन, म्हणजे टीचरच्या लाईनमध्ये गेली, कम्प्युटर टीचर. असं करता आता मला कम्प्युटर टीचर म्हणूनच करायचं आहे, म्हणजे कम्प्युटरमध्येच काहीतरी करायचं आहे. स्वतःचा बहुतेक कम्प्युटर क्लास पण ओपन करेन, पण त्यासाठी पैसे हवे आहे. तर बघू आता. माझं ड्रीम तर आहे कम्प्युटर क्लास ओपन करायचं. माझं ड्रीम ॲक्च्युली खूप आहे. एक स्कूल पण ओपन करायची आहे मला. त्यासाठी जागा तर आहे माझ्या पप्पांची, पण ती माझ्या पप्पांची आहे, मला माझी जागा पाहिजे. तर ती मला कमवायची आहे. अशी खूप सारे स्वप्न आहेत. बघू आता पूर्ण होतात की नाही. आता ही एन्झायटी घेऊन मी चालले. 3रं वर्ष आहे एन्झायटीचं. कधी जाईल काय माहिती. आणि मी असं यूट्यूबवर तुम्हाला बोलेन, गाईज माझी एन्झायटी गेली, पहिली होती आता नाही, असं कधी बोलेन काय माहिती. काय चाललं आहे काय कळत नाही. दररोज मी लढते, दररोज एन्झायटीने लढते. आज मला कसली एन्झायटी होती माहिती आहे? मी लाऊडस्पीकर माझा जो आहे छोटावाला, तो स्पीकर ब्लूटूथचा स्पीकर आहे. तर तो स्पीकर मी रिपेअर करायला दिलेला. तो स्पीकर ना, इथे मी जेव्हा राहायला आली तर 2 मोठे उंदरं होते, म्हणजे घूस टाईप. तर त्याच्यातला ना एक उंदीर आहे, पळायचा इकडून. तर मी त्याला बघितलं, मग मी त्याला पिंजऱ्यामध्ये पकडलं. मग माझा नवरा तर ना, तो ना तर घाबरतो उंदरांना वगैरे. मलाच पकडायला लागला उंदीर. मग तो असं नाही घाबरत, पण उंदीर, पाली असं त्यांना बघून माणसांना नाही घाबरत. तर तो असं उंदराला म्हणजे घाबरतो. तर मी नाही घाबरत, पण म्हणजे मी पण घाबरते, असं नाही की नाही घाबरत, पण सगळेच घाबरतात. तर मी पकडलं कसं तरी जोशने. आणि दुसरी त्याची म्हणजे पार्टनर असेल, ती मी अशी झोपलेली त्या साईडला तोंड करून, ती मस्तपैकी माझ्या मानेवरून फिरते. मानेवरून अशी गेली, मला तिची नख लागली. मी असं बघितलं
तर इकडे मी असे हे ठेवले आहेत ॲक्च्युली चादर वगैरे, तर त्या चादरीमध्ये ती शिरली. त्याच्यानंतर मला वाटलं ही फसेल. मी 2-3 दिवस झालं उंदराचा पिंजरा लावला, शेवटी ती फसली. आणि नंतर माझ्या बाजूला एक दादा राहतात. त्या दादांना मी सांगितलं फेकून द्या तुम्ही. त्या उंदराला मग फेकून दिलं बाहेर. त्याच्यानंतर ती 2 उंदरं गेली. त्या उंदरांनी माझा स्पीकर तोडलेला. तर तो स्पीकर मी खाली जाऊन रिपेअर करायला लावला माझ्या नवऱ्याला रिपेअर करायला लावला. तर त्याने 50 रुपीजमध्ये फक्त पाठची वायर चेंज केली. मी काल लावलेला तो स्पीकर मस्त चालत होता, स्मूथली चालत होता. आणि आज तो चालतच नाही. तर ते बटन जे आहे ते ढिल्लं झालं. मला एवढं इरिटेट होत होतं ना, एवढा राग येत होता ना, आणि एवढा राग येत होता, असं वाटतं तो स्पीकरच फेकून देऊ. यार मी म्हणजे मी लॉजिकली बघायला गेलं तर मी 50 रुपीज दिले आणि मी एक्सपेक्ट करते तो स्पीकर एकदम हाय फाय काय ते म्हणतात, मोठे स्पीकर असतात ना DJ सारखं, त्याने काम करावं. आणि तो स्पीकर ब्लूटूथचा तो करता किती वर्ष झाले तो, मला वाटतं आम्ही चायना पीस आहे तो, मला वाटतं 300-500ला काहीतरी घेतला, पण तो आवाज सॉलिड आहे त्याचा. तो मी घेतलेला स्पीकर आहे आणि तो 50 रुपयामध्ये रिपेअर केला. तो बोलला पण 150 रुपयामध्ये. मी आतमधलं वायरिंग वगैरे पण चेंज करतो. मी बोलली नाही 50 रुपीजमध्ये करा. असं करून मी केलं आणि आता मी एक्सपेक्ट करते त्या स्पीकरपासून तो DJचा आवाज काढावा. म्हणजे मला त्याची एन्झायटी व्हायला लागली आणि मी म्हणजे पूर्ण दिवसभर मी त्याचा विचार करते, स्पीकर मला इरिटेट व्हायला लागलं. खरंच एक लिमिट बोलतात ना, एक लिमिट झाली. डरावनं वाटतो ना, मला आवडतं. तर एक लिमिट झालेली आहे माझ्या एन्झायटीची. काय करायचं काय समजत नाही. दररोज मी एन्झायटीशी लढते दररोज. असा दिवस कोणाला नको येऊ, हेच आपण प्रे करूया युनिवर्सला. एन्झायटी कोणाला नको होऊन दे. आणि बोलतात एन्झायटी म्हणजे माझा डॉक्टर एक ह्याच्याकडे गेलेली मी, ऑर्थोकडे, जेव्हा माझी कंबर दुखत होते. आत्ताही माझी थोडी कंबर दुखते. तर तो गेलेली. तर तो मला बोलतो इंटेलिजंट लोकांना एन्झायटी होते. आणि ॲक्च्युली तेच आहे. मी वाचलं गुगलवरती. आता मला एक कळत नाही की मी एवढी थिंकिंग का करते. ठीक आहे, वेगवेगळे आयडियाज येतात. मला तर असे आयडियाज येतात ना, म्हणजे मला कोण असं बोललं ना की तू खोटं बोल, तर खोटं म्हणजे चांगल्यासाठी बोलायचं असेल तर ठीक आहे, पण असं खोटं नाही बोलू शकत मी, माहीत नाही का असं आहे. तर अशा गोष्टी आहेत, खूप साऱ्या गोष्टी आहेत बोलायच्या. 7 मिनटाची व्हिडिओ झालेली आहे आणि आता माझी झोपायची पण वेळ झालेली आहे. सकाळी मला लवकर उठायचं आहे, क्लासला जायचं आहे. सो आय हॅव टू गेट टू वर्क अँड आय लव्ह माय जॉब, आय लव्ह माय क्लासेस, आय लव्ह माय बच्चाज, आय लव्ह माय क्यूट किड्स, आय लव्ह दॅम. मला खूप आवडतो माझा हा बिझनेस. भले छोटा मोठा आहे, बघू वाढवायची कोशिश करेल मी. तुम्ही पण प्रे करा की माझा हा बिझनेस ट्युशनचा वाढावा. आणि बस दॅट्स इट. लाईक, कॉमेंट अँड सबस्क्राईब. आणि माझे सगळे व्हिडिओज बघा प्लीज आणि सपोर्ट करा यार, सपोर्ट करा. सपोर्टची खूप गरज आहे. शायद मे बी तुमच्या सपोर्टने माझे ड्रीम्स पूर्ण होतील. थँक्यू. लव यू गाईज. लव.